धावा इथे मात्र रोखावे लागतील. 6 चेंडू 16 धावा, रोखणार कोण हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी बुमराह सज्ज झालेत. 6 चेंडू 16 ची गरज आहे. सुरुवातीला मी जेव्हा कॉमेंट्री आले तेव्हा बघितलं बॉलिंग पेस होत पेस बॉलिंग कायम इकडे कार्यकर्ते आणले मध्ये 16 ची गरज. पहिला चेंडू बुमराचा, वा जबरदस्त. इथे मात्र पेसचा वापर नाहीये तर इथे मात्र युक्तीचा वापर केलाय. थोडस जर पाहायला गेलं तर धीम्या गतीचा चेंडू आणि या धीम्या गतीच्या चेंडूने फलंदाजांना फसवलंय. आता मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. बुमराची गोलंदाजी या षटकामध्ये खूप काही कहाणी जी आहे ती सांगून जाणार आहे. हो नक्कीच स्लॉट मध्ये आलाय आणि इथे चूक करतायत. इथे ओहो जबरदस्त इथे मात्र बॅकअप केलाय. संकेतचं कौतुक करावं लागेल. नक्कीच किशोरचं कौतुक करावं लागेल. जे बॅकअप दिलंय इथे किशोरने ते कमालीचं राहिल्या. किशोरने इथे मात्र बॅकअप केलं नाही तर या चेंडूवरती 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या असत्या. 4 मध्ये 13 करायचे आहेत. ओहो इथे जर पाहायला गेलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, बोटांची जादू फिरवली आणि त्यानंतर फलंदाजाला रोखलं. फलंदाजांनी प्रयत्न केला पुढे होऊन या चेंडूवरती आक्रमण करण्याचा, परंतु याच प्रयत्नामध्ये इथे मात्र गोलंदाजांनी चातुर्य दाखवलं आणि त्यामध्ये बुमराच्या या फिरकीच्या वादळामध्ये फलंदाज फसले देखील. आता मात्र 3 चेंडू 13 ची गरज आहे. 3-13 वाजलेत कोणाचे तरी, परंतु वाजलेत कोणाचे हे देखील पाहावं लागेल. धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर निर्धाव देखील आलाय. म्हणजे 2 मध्ये आता मात्र 12 ची गरज, म्हणजे इथे मात्र 13 ची गरज. 2 मध्ये 2 षटकार मारले तरी या मॅच मध्ये एका धावेने विजय साकारला जाईल या शंका नाहीये. हो बिगिट करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती इथे मात्र स्क्वेअरला फटका खेळला आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र कलेक्शन थोडस करा. बॅकअपला इथे मात्र क्षेत्ररक्षक होते आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा 2 कंप्लीट झाल्या आहेत. अतिरिक्त धावा मिळाले नाहीयेत कारण का बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते आणि 2 धावांनी धावसंख्येचं टोटल 34 धावा, म्हणजे 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. 1-11. आणि याच बरोबर इथे मात्र साई स्पोर्ट्स संघाने ही मॅच जिंकली आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक संघ इथे 2-2 गुणाच्या आघाडीवरती आहे. म्हणजे आजच्या दिवसाचं बॅटल सोपं नाही आहे. आजच्या दिवसामध्ये घमासान युद्ध पाहायला मिळणार यात शंका नाही आहे. सगळे 2-2 गुणावरती आहेत ना, सगळे 1-1 मॅच जिंकलेत. हो होय हे ना